So, students, today we will learn the new topic and which is most important to talk in English. And the name of the topic is helping verb. Okay. So या ठिकाणी स्टुडंट्स बघा, जेव्हा पण आपण इंग्लिशमध्ये टॉक करतो त्यावेळेस आपल्याला सेंटेन्सला कंप्लीट करण्यासाठी काही व्हर्ब त्या ठिकाणी इन्व्हॉल्व करायचे असतात आणि त्या व्हर्ब्सला स्टुडंट्स आपण काय म्हणतो तर हेल्पिंग व्हर्ब्स म्हणतो. ओके. हेल्पिंग व्हर्बच्या नावावरूनच तुम्ही स्टुडंट्स त्याचा मिनिंग समजू शकता की ज्यांच्यामुळे सेंटेन्स कंप्लीट होतं त्यालाच आपण हेल्पिंग व्हर्ब म्हणतो, म्हणजे त्याच्या मदतीने ते सेंटेन्स कंप्लीट होतं. ओके. फॉर एक्झाम्पल बघा स्टुडंट्स, या ठिकाणी आता आपल्याकडे काही हेल्पिंग वर्ब्स आहेत जसे की एम इज आर, ज्याचा रेग्युलरली आपण वापर करतो. त्यानंतर आहे वॉज वर, त्यानंतर आहे विल बी, हॅव हॅज, हॅड, विल हॅव, डू डज आणि डीड. एवढ्या प्रकारचे आपल्याकडे हेल्पिंग वर्ब्स आहेत स्टुडंट. सो टुडे वी विल अंडरस्टँड व्हेअर वी हॅव टू फिक्स विच हेल्पिंग वर्ब. आज आपण एक्झॅक्टली तेच बघणार आहोत स्टुडंट्स की कुठं आणि कोणता हेल्पिंग वर्ब त्या ठिकाणी काय करायचा असतो तर फिक्स करायचा असतो. ओके. सो आजचा पण जो चार्ट आहे स्टुडंट्स तो मी तुमच्या आत्ताच लर्न करून देणार आहे, आत्ताच्या आत्ता. आणि तो तुम्हाला पुन्हा त्या ठिकाणी रट्टा मारून लर्न करायची गरज पडणार नाही. सो या ठिकाणी जसं मी तुम्हाला या ठिकाणी कन्सेप्ट सांगेल स्टुडंट्स लक्षात ठेवण्याचा, त्या लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे हा चार्ट तुमचा काय होणार आहे या ठिकाणी तर लर्न होणार आहे. सो या ठिकाणी आता लक्ष द्या स्टुडंट्स. मी तुम्हाला हेल्पिंग व्हर्ब काय असतं त्याची कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर केलेली आहे का ज्यांच्या हेल्पने आपण सेंटेन्सला कंप्लीट करतो त्यांना आपण हेल्पिंग व्हर्ब म्हणतो. ओके. सो यांच्यावरून आपण सेंटेन्सेस कशा प्रकारे बनवणार ते आपण टेन्सेस मध्ये शिकणार आहोत. त्याच्या अगोदर आपल्याला हे हेल्पिंग व्हर्ब्सला अभ्यासणं खूप गरजेचं असतं. सो स्टुडंट्स, आता तुमच्या लक्षात आलं असेल का याला हेल्पिंग व्हर्ब्स म्हणतात. ओके. फॉर एक्झाम्पल साठी एक सेंटेन्स घेऊया, म्हणजे त्याद्वारे अजून तुमचं थोडंसं क्लिअर होईल. जसं की मला म्हणायचं आहे की आय एम अ टीचर. ओके. आय एम अ टीचर. आता या ठिकाणी समजा मी जर ह्या चा वापर केला नाही स्टुडंट्स, बरोबर, या चा वापर केला नाही तर सेंटेन्स कसे बनेल? आय अ टीचर. ओके. सो व्हेन वी listen this sentence we feel that getting the sense that the sentence is not completed. ओके. आपल्याला लगेच समजतंय का ते सेंटेन्स पूर्ण होत नाहीये. सो याचा अर्थ त्या ठिकाणी काहीतरी मिसिंग आहे, याचा सेन्स आपल्याला येतो आहे. अँड द वर्ड विच इज मिसिंग फ्रॉम दिस सेंटेन्स इज एम. सो तो एम तिथं लावणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो त्यासाठी त्याला काय म्हणतात? हेल्पिंग व्हर्ब्स म्हणतात. ओके. हेल्पिंग व्हर्ब्स म्हणजे ज्यांच्या मदतीने आपण सेंटेन्सला पूर्ण करतो. ओके. सो या ठिकाणी एक हेल्पिंग वर्ब आपण बघितलं, त्याचं सेंटेन्सद्वारे बघितलं. आता आपण पूर्ण हेल्पिंग वर्ब्स कशा प्रकारे पाठ ठेवायचे मी तो चार्ट तुम्हाला आता या ठिकाणी लर्न करून देणार आहे आणि तो तुम्ही व्यवस्थित लर्न ठेवायचा आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत की कशा प्रकारे त्याला आपण युटिलाइज करू शकतो. सो लेट स्टार्ट. सो या ठिकाणी बघा स्टुडंट्स, आपल्याकडे जे हेल्पिंग वर्ब्स आहेत त्यांना आपण 3 कॅटेगरीज मध्ये काय केलेलं आहे तर डिवाइड केलेलं आहे. सो सर्वात प्रथम आहे बघा या ठिकाणी टू बी, त्यानंतर बघा या ठिकाणी आहे टू हॅव आणि त्यानंतर इथे आहे टू डू. ओके. सो टू बी, टू हॅव आणि टू डू. ओके. आणि याच हेल्पिंग वर्ब्सला आपण अजून 3 टेन्सेस मध्ये 3 पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे आणि त्यामध्ये आहे प्रेझेंट, पास्ट अँड फ्युचर. ओके. सो बेसिकली स्टुडंट्स वी टॉक इन आयदर प्रेझेंट और पास्ट और फ्युचर. आपण या 3 पैकी कुठल्या तरी एका टेन्स मध्ये बोलत असतो. So students, if we are talking in present, so we need to use these helping verbs only. If we are talking in past tense, so we need to use these helping verbs. And we talk about the future, so we need to use these helping verbs. Okay. But या ठिकाणी जेवढे पण हेल्पिंग वर्ब्स आहे, कोणता हेल्पिंग वर्ब कुठे मॅच होतो तो आज आपण या ठिकाणी काय करणार आहोत अभ्यासणार आहोत. समजा या ठिकाणी वॉज आणि वर दोन्ही पण आहे. आता तुम्हाला या ठिकाणी एक सेंटेन्स आहे की किंवा एक प्रनाउन आहे जसे की वॉज. ओके. सॉरी, जसे की आय. ओके. आता आयच्या नंतर वॉज परफेक्ट आहे की वर परफेक्ट आहे? ओके. सो स्टुडंट्स, आयच्या नंतर नेहमी वॉजच वापरतात. ओके. वीच्या नंतर वॉज कधीच वापरत नाही, वीच्या नंतर वरच वापरतात. ओके. सो याला आपण व्यवस्थित नेक्स्ट स्लाइड मध्ये बघणार आहोत. आता फक्त आपल्याला हे हेल्पिंग वर्ब्स काय करून घ्यायचे आहे
आपल्याला कन्सेप्च्युअली अंडरस्टँड करून घ्यायचे आहे. नंतर आपण बघणार आहोत की कोणत्या सब्जेक्ट सोबत म्हणजे कोणत्या प्रॉनाउन किंवा कोणत्या नाउन सोबत कोणतं हेल्पिंग वर्ब त्या ठिकाणी मॅच होतं ते आपण बघणार आहोत. नाउन आणि प्रॉनाउन आपण व्यवस्थित बघितलेले आहे. जसे की समीर हे नाउन आहे आणि त्याच्यासाठी वापरलं जाणारं ही हे प्रॉनाउन आहे. या दोघांच्यासाठी या ठिकाणी हे हेल्पिंग वर्ब्स काय होतात स्टुडंट्स यूज होतात. ते आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूया. आता आपण चार्टला लर्न करूया. सो या ठिकाणी बघा स्टुडंट्स आपल्याला सर्वात प्रथम काय लर्न करायचं आहे तर हे बघा सर्वात प्रथम आपण म्हणणार टू बी. ओके काय म्हणणार आपण टू बी. त्यानंतर आपल्याला म्हणायचं आहे टू हॅव आणि त्यानंतर आपल्याला म्हणायचं आहे टू डू. ओके टू बी टू हॅव अँड टू डू. ओके टू बी टू हॅव टू डू. सो बघा स्टुडंट्स इमिजिएटली आता तुम्हाला याला काय करायचं आहे तर लगेच पाठ करून घ्यायचं आहे टू बी टू हॅव टू डू. आता तुम्ही हे सेम जे 3 पार्ट आहे यांना 4 वेळा तुमच्या मनामध्ये बोला. टू बी टू हॅव टू डू. 1 2 3 अँड 4. ओके स्टुडंट्स. सो आता फक्त मला हँड रेज करून सांगा तुमचं टू बी टू हॅव आणि टू डू हे 3 शब्द पाठ झालेत का? ओके व्हेरी गुड व्हेरी गुड. चलो ठीक आहे. आता बघा टू बी टू हॅव अँड टू डू हे पाठ केलं आपण. ओके आता याला एका पार्ट मध्ये ठेवायचं. आता आपण बघा दुसरा पार्ट काय पाठ करणार आहे तर प्रेझेंट पास्ट अँड फ्युचर. ओके प्रेझेंट पास्ट फ्युचर हे 3 टेन्स असतात हे आपल्याला ऑलरेडी माहितच आहे. पण एकदा पुन्हा एकदा कन्सेप्ट आपली सेन्स बनण्यासाठी आता इथं तुम्हाला पुन्हा 4 वेळा हे 3 शब्द पण बोलून घ्यायचे आहे. प्रेझेंट पास्ट फ्युचर सिक्वेन्स चुकवायचा नाही. प्रेझेंट पास्ट फ्युचर 1 2 3 अँड 4. ओके व्हेरी गुड. सो बघा स्टुडंट्स या ठिकाणी आपण सर्वात प्रथम आधी काय पाठ केलं टू बी टू हॅव टू डू. ओके नंतर आपण काय पाठ केलेलं प्रेझेंट पास्ट अँड फ्युचर. ओके प्रेझेंट पास्ट फ्युचर. बघा स्टुडंट आता तुमचं 2 कन्सेप्ट या ठिकाणी काय झालेले आहे तर पाठ झालेले आहेत. ओके टू बी टू हॅव टू डू आणि प्रेझेंट पास्ट फ्युचर. आता बघा स्टुडंट आता यांना आपल्याला फक्त काय ठेवायचं आहे तर ध्यानात ठेवायचं आहे लक्षात ठेवायचं आहे आणि आपल्याला फक्त काय करायचं आहे ते आता हेल्पिंग वर्ब जे मी तुम्हाला सांगेल ते हेल्पिंग वर्ब फक्त आपल्याला या ठिकाणी काय करायचे आहे तर पाठ करायचे. आता ते कसे पाठ करणार ते लक्ष द्या. आता बघा इथं आपण डायरेक्टली इथून स्टार्ट करणार आणि पहिला कॉलम मध्ये आपण घेणार एम इज आर. ओके काय म्हणणार आपण एम इज आर. ओके सो एम इज आर म्हटल्यानंतर आपण नेक्स्टला जाणार वॉज वर. ओके वॉज वर. आता जसं मी तुम्हाला रिपीट करायला सांगेल तसं रिपीट करायचं स्टुडंट. आता पहिल्या कॉलम मध्ये होता एम इज आर, दुसऱ्यात आहे वॉज वर आणि तिसऱ्यात आहे विल बी. आता आपण पहिल्यापासून सुरुवात करणार आहोत. प्रत्येकाला तुम्हाला 4 टाइम बोलायचं आहे. सो पहिला कॉलम एम इज आर स्टार्ट 1 2 3 अँड 4. ओके स्टुडंट्स बघा एम इज आर या ठिकाणी आपला पहिला कॉलम काय झालेला आहे पार झालेला आहे. ओके आता आपण नेक्स्ट वर जाऊया वॉज वर. ओके आता लक्ष द्या स्टुडंट्स तुम्ही या ठिकाणी कन्फ्युज होऊ शकता का मी इथं वेअर न म्हणता वर का म्हणतो आहे. सो इट हॅज अ प्रॉपर प्रोनाउन्सिएशन अँड इट्स प्रोनाउन्सिएशन इज वर. इट इज नॉट वेअर. लक्षात ठेवा वर हेच याचं प्रॉपर प्रोनाउन्सिएशन आहे. ओके काय वर. ओके वेअर म्हणायचं नाही. सो आता बघा आपण 2 कॉलम्स पाठ केले या ठिकाणी अमेझार वॉजवर अमेझार वॉजवर. आता लास्टला फक्त एकच आहे विल बी. ओके पूर्ण कोणता आहे तो विल बी. ओके अमेझार वॉजवर विल बी. आता मला सांगा स्टुडंट्स तुमचं हे तिन्ही पण कॉलम मधले हेल्पिंग वर्ब्स पार्ट करून पाठ झालेत का? ओके चला ठीक आहे पुन्हा एकदा बघूया. काही स्टुडंट्सने हँड रेज नाही केलेली या ठिकाणी पुन्हा एकदा करूया आपण. सो बघा स्टुडंट सर्वात पहिला कॉलम पहिल्यापासून सांगतो पुन्हा एकदा बघा. या ठिकाणी काय करायचं आहे स्टुडंट आपल्याला हे जो पार्ट आहे हा एकदा म्हणून घ्यायचा आहे टू बी टू हॅव टू डू पुन्हा म्हणायचा नाही. त्यानंतर सेकंड मध्ये आपल्याला म्हणायचं आहे प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर. त्यानंतर पुन्हा म्हणायचं नाही. आपल्याला डायरेक्टली एक्झॅक्ट जे हेल्पिंग वर्ब्स आहेत जे वर्ड्स आहेत त्यांना पाठ करायचं या ठिकाणी. सो या ठिकाणी बघा पहिल्या कॉलम मध्ये आपण पाठ करणार एम इज आर. ओके एम इज आर. हा हे 3 पार्ट झाले.
नंतर सेकंड कॉलम जो आहे तिकडे जाणार आपण आणि म्हणणार वॉज वर. ओके, या ठिकाणी कोणते आहे वॉज आणि वर, आणि त्यानंतर लास्टला आहे विल बी. ओके, सो एका सिक्वेन्स मध्ये कसं म्हणणार एम आर वॉज वर विल बी. ओके, आता झालेत का लर्न स्टुडंट? ओके ओके, चलो ठीक आहे. आता बघा या ठिकाणी, आता बघा, आता आपण या ठिकाणी पुन्हा एकदा रिव्हिजन करूया. बघा काय पाठ केलं आपण, टू बी टू हॅव टू डू. ओके, एका पार्ट मध्ये आपण म्हटलो टू बी टू हॅव टू डू, नंतर आपण म्हटलो प्रेझेंट पास्ट फ्युचर. ओके, नंतर आपण या दोघांना म्हणणार नाही, डायरेक्टली आपल्याला हेल्पिंग व्हर्ब पाठ करायचं आहे. तर कसं केले आपण, सर्वात प्रथम कॉलम होता ॲमेझॉन, नंतर होता वॉजवर, आणि नंतर आहे विल बी. ओके, आता हे हा पहिला पार्ट या ठिकाणी झाल्यानंतर आता आपण येणार आहोत टू हॅव कडे. आता हा पार्ट पूर्ण कसला होता तर टू बी चा होता. आता आपण टू हॅव कडे येणार. आता टू हॅव मध्ये आपण डायरेक्टली काय म्हणणार, हॅव हॅज. ओके, हॅव हॅज, हा हॅव, आणि त्यानंतर जो आहे हॅज, हॅव हॅज. दुसरा आहे बघा हॅड, आणि नेक्स्ट आहे विल हॅव. ओके, हा विल हॅव स्टुडंट एकच आहे. हा विल हॅव काय आहे, एकच आहे विल हॅव, आणि हा हॅव हॅज इथं हे दोन आहे. या ठिकाणी फक्त हे लक्षात ठेवा. ओके, किंवा या ठिकाणी कॉमा करून देतो. हॅव आणि हॅज वेगवेगळे आहे. हॅड आणि विल हॅव हा एकच आहे. जसा की विल बी हा एक आहे, तसा विल हॅव हा पूर्ण एकच आहे, एकच सेट आहे तो. आता नेक्स्ट आहे बघा या ठिकाणी टू डू. लास्ट कोणता उरलाय स्टुडंट, टू डू. त्या अगोदर टू हॅव ची आपण व्यवस्थित प्रॅक्टिस करून घेऊया. आता इथं सिक्वेन्सली कसं म्हणणार याला बघा, हॅव हॅज हॅड विल हॅव. चला रिपीट करा स्टुडंट 4 टाइम. हॅव हॅज हॅड विल हॅव. रिपीट करा, मी काउंट नाही करणार या ठिकाणी. ओके, व्हेरी गुड. चलो ठीक आहे. आता बघा पाठ झालं आपलं हॅव हॅज हॅड विल हॅव, हॅव हॅज हॅड विल हॅव. आता बघा स्टुडंट पुन्हा एकदा रिव्हिजन, पहिल्यापासून रिव्हिजन कसं बघा, लक्ष द्या. टू बी टू हॅव टू डू पहिल्या पार्ट मध्ये. दुसरा पार्ट प्रेझेंट पास्ट फ्युचर, करेक्ट, कम्प्लीट. नेक्स्ट ॲमेझॉन वॉज वर विल बी. टू हॅव, हॅव हॅज हॅड विल हॅव. ओके, बघा हॅव हॅज हॅड आणि विल हॅव तिघांचं बी स्टार्टिंग एच ने झालेली आहे, आणि शेवटी आहे विल हॅव. आता बघा हे दोन कॉलम झाल्याच्या नंतर आता शेवट आहे टू डू. ओके, कोणता आहे टू आणि डू, सॉरी टू डू मध्ये आपण बघणार आहोत बघा डू डज. ओके, डू डज. ओके, त्यानंतर बघा डीड, त्यानंतर काय आहे डीड. डू आणि डज एकाच कॉलम मध्ये आहे, डू डज, त्यानंतर आहे डीड, आणि फ्युचर मध्ये काहीच नाही. ओके, फ्युचर एमटी. ओके, फ्युचर एमटी. सो डू डज डीड एमटी म्हटलं तरी चालेल. डू डज डीड एमटी. आता 4 टाइम प्रॅक्टिस करा फास्ट. डू डज डीड आणि एमटी. व्हेरी गुड. चलो ठीक आहे. लक्षात ठेवा स्टुडंट, या ठिकाणी तुम्ही खूप वेळा बघितलेला असेल का काही सब्जेक्टच्या नंतर डू आलेला असतं, काही सब्जेक्टच्या नंतर डज आलेला असतं. सो तेच आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे तर क्लिअर करायचं आहे. सो पुन्हा एकदा स्टुडंट बघा, आता आपण रिव्हिजन घेणार आहोत या पूर्ण पार्टची, आणि ती रिव्हिजन घेण्याच्या अगोदर पुन्हा एकदा मी तुम्हाला समजून सांगतोय कसं सांगायचं. सो सगळ्यात प्रथम तुम्ही सांगणार टू बी टू हॅव आणि टू डू. ओके, त्यानंतर तुम्ही सांगणार प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर, आणि त्यानंतर इमिजिएटली स्टार्ट करणार तुम्ही. हा, हे टू बी टू हॅव टू सॉरी टू बी टू हॅव टू डू बोलायचं नाहीये तुम्हाला, प्रेझेंट पास्ट फ्युचर पण नाही बोलायचं आहे तुम्हाला, डायरेक्टली स्टार्ट करायचं आहे एकदाच बोलून टू बी टू हॅव टू डू प्रेझेंट पास्ट फ्युचर. ॲमेझॉन वॉज वर विल बी, हॅव हॅज हॅड विल हॅव, आणि डू डज डीड. ओके, अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे हेल्पिंग वर्बला या ठिकाणी यूज करायचं आहे. ओके, आता आपण काय करूया तर प्रॅक्टिस घेऊया. ओके, प्रॅक्टिस घेऊया. आता तुम्ही जिथं जिथं स्टक होणार त्या ठिकाणी मी तुम्हाला हेल्प करेल स्टुडंट. आता ज्याचं पण नाव घेईल पटकन अनम्यूट व्हायचं आहे, आणि या ठिकाणी काय करायचं आहे तर तुम्ही त्याची प्रॅक्टिस करायची आहे.